पुण्यात जीबीएसचा पहिला बळी, सिंहगड परिसरातील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू। पुणे शहरात जीबीएसमुळे पहिला बळी गेला असून सिंहगड परिसरात राहणाऱ्या 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे। मृत महिला ही कॅन्सरग्रस्त होती। 15 जानेवारी रोजीपासून रुग्णालयात त्या महिलेला दाखल करण्यात आले होते। आता तिचा मृत्यू झाला आहे। याआधी जीबीएस रुग्णामुळे सोलापूर येथील एकाचा मृत्यू झाला होता। राज्यातील तसेच पुणे विभागातील जीबीएसमुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे। पुण्यात सध्या जीबीएसचे 127 रुग्ण आहेत। त्यांच्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत। पुण्यात केंद्राच्या पथकाची पाहणी। गुइलेन-बॅर सिंड्रोमच्या जीबीएस पुण्यात उद्रेक झाल्याचं दिसून येत असून जिल्ह्यातील बाधित गावात सध्या भीतीचे वातावरण आहे। पुण्यातील विविध भागात जीबीएसचे रुग्ण आढळले असून त्याची गंभीर दखल आता केंद्राने घेतली आहे। केंद्राच्या 7 सदस्यीय पथकाने 29 जानेवारी रोजी पुण्यातील नांदेड गावात भेट देत त्या ठिकाणच्या विहिरीतील पाण्याची पाहणी केली। केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र दिल्ली, निम्हास, बंगळुरू, पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था NIV या संस्थांमधील 7 तज्ज्ञांचा समावेश होता। दुसरीकडे संभाव्य परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।